नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळसकर. मित्रांनो, सध्या मी रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहे. रत्नागिरीमध्ये माझी कामं चालू आहेत आणि सिंधुदुर्गामध्ये कामं चालू आहेत. त्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. माझे विचार तुमच्यासमोर मांडू शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व. थोडासा बिझी आहे मी. व्यस्त असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. असो मित्रांनो, आज मी त्यातल्या त्यात वेळ काढून तुमच्यासोबत चर्चा करतोय. आणि चर्चा कसली आहे तर युद्ध संधीची, युद्धबंदीची, सीज फायरची. आता ही सीज फायरची जी चर्चा सुरू झाली आहे ती भारतात जोरात होते. त्याच्यावरती भारतात त्याला उधाण आलं आहे चर्चेला. आणि ही चर्चा कसली आहे तर पाकिस्तान मध्यस्थी करतोय. पाकिस्तानाने मध्यस्थी केली आहे. आणि सीज फायर कुठला आहे तर इराण आणि अमेरिका या दोन देशामधील जे युद्ध सुरू आहे, इस्रायल आणि अमेरिका इराणच्या विरोधात लढते आहे, त्या युद्धबंदीसाठी, ते सीज फायरसाठी. मित्रांनो, ही चर्चा कोण घडवतोय, कोण मध्यस्थी करतोय तर पाकिस्तान. आणि ह्या पाकिस्तानाच्या मध्यस्थीवरती अगदी भारतामध्ये उधाण आलेल्या चर्चावरती. आणि या चर्चा कोण करतोय भारतामध्ये तर विरोधक. मग ते पत्रकार असोत, मग ते प्रिंट मीडिया असोत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा विरोधी पक्षनेते असोत. मग राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे प्रवक्ते संजय राऊत यांना तर उदाहरण झालं आहे. ते तर नरेंद्र मोदीजींना अगदी लाखोनी वाहत आहेत. एक संधी होती नरेंद्र मोदीजींकडे, 56 इंची छाती होती नरेंद्र मोदीजींची. ते हे युद्ध थांबवू शकले असते. त्यांच्याकडे मध्यस्थी करण्याची संधी होती, अशी ते चर्चा करत आहेत. आणि ह्यांची संधी हुकली आणि पाकिस्ताननी ती संधी साधली. आणि भारतापेक्षा श्रेष्ठ पाकिस्तान झालं आहे. आता हे प्रवक्ते कोणाचे झाले आहेत? पाकिस्तानचे. मित्रांनो, ह्या परिस्थिती काय आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची संघटना शिवसेना, आता ते उभाटा झाला आहे. हा एवढाच फरक आहे. त्या शिवसेनेमधून या उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आहे त्यांचीसुद्धा हकालपट्टी झाली आहे. आणि उभाटा हा पक्ष त्यांनी स्थापन केला आहे. आणि या उभाटाचे हे प्रवक्ते आणि ते नेते कोणाचं भलमण करतायत तर पाकिस्तानचं, कोणाचा उदो करतायत तर पाकिस्तानचा. मित्रांनो, काय परिस्थिती आली आहे, काय स्थिती आली आहे. आता राहुल गांधींची प्रश्नच वेगळा आहे, कारण ते भारताचे नाहीच आहेत. ते पाकिस्तानचे प्रवक्ते, पाकिस्तानचे नेते आहेत. पण इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानची बोलीभाषा बोलत असतील तर काय समजायचं, काय जाणून घ्यायचं. मित्रांनो, हे जी पाकिस्तान मध्यस्थी करतोय ना आणि स्वतःची इज्जत उडवून घेतोय, इज्जत काढून घेतोय, त्याची कर्मकहाणी तुमच्यासमोर मांडते मी. ज्यावेळी 7-8 दिवसापासून पाकिस्तान म्हणते की आता हे युद्ध थांबेल आणि हे युद्ध आम्ही थांबवू, आम्ही मध्यस्थी करतोय, आता इराण आमचा ऐकेल, असं म्हणत असताना इराणने ते साप धुडकावून लावलं. ते सरळ म्हणतायत, इराणी सरळ म्हणतायत, इराणचे जे नेते आहेत ते सरळ म्हणतायत, स्पष्ट भाषेत त्यांनी मांडलं की आमचा पाकिस्तानवरती भरोसा नाही, विश्वास नाही आहे, आम्हाला हे मान्य नाही आहे. आता कुठल्या वाटाघाटी, काय प्रश्न आहेत, काय मुद्दे आहेत, त्याची कुठली चर्चा नाही, फक्त मध्यस्थी. आता मध्यस्थी म्हणजे कसं आहे, एक म्हण आहे हिंदीमध्ये, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. आता तो दिवाना होऊन नाचतोय परक्यांच्या शादीमध्ये, लग्नामध्ये. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना होऊन नाचतोय. तसं हा पाकिस्तान आहे. स्वतःची इज्जत नाही, स्वतःचा मान सन्मान नाही आहे मित्रांनो. आणि ही गोष्ट आता स्पष्टसुद्धा झाली. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणत आहेत की आम्हीच सांगितलं पाकिस्तानला, आम्हीच त्यांच्यासमोर मुद्दे ठेवलेत, त्यांना सांगायला, कोणाला, इराणला, आम्हीच म्हणतोय तशाप्रमाणे पाकिस्तान वागतोय, तशाचप्रमाणे पाकिस्तान बोलतोय, आमच्याच इशाऱ्याने पाकिस्तान बोलतोय. याचा अर्थ काय झाला? मध्यस्थी कोणाचे इशारे ऐकतो का किंवा कोणाच्या मुद्द्यांवरती बोलतो का? नाही मित्रांनो. मध्यस्थी हा तटस्थ असतो, न्यूट्रल असतो. तो दोन व्यक्तीची किंवा दोन राष्ट्रामधील, दोन देशामधील जर मध्यस्थी घडवायची असेल आणि तो मध्यस्थी देश असेल तर तो कसा असतो? न्यूट्रल असतो. दोघांच्या बाजू समजून घेतो, दोघांचे प्रश्न समजून घेतो, दोघांचे मुद्दे समजून घेतो आणि त्याच्यावरती मग तो चर्चा घडवून आणतो. आणि त्या चर्चेमध्ये बाबा तुमचे 4 मुद्दे मान्य आहेत, तुमचे 3 मुद्दे मान्य आहेत, असं एकमेकांचे सामोपचाराने घेऊन सुवर्ण मध्य काढून तो मध्यस्थी करत असतो. ना की एखादा देश किंवा एखादी व्यक्ती म्हणेल हे माझे मुद्दे आहेत, हे माझे प्रश्न आहेत आणि ह्याप्रमाणेच ही मध्यस्थ झाला पाहिजे. मग याला मध्यस्थ म्हणत नाही, याला मनमानी म्हणतात. आणि तशीच ही मनमानी अमेरिका करते. आणि त्यांचे मुद्दे, त्यांचे ते प्रश्न, त्यांचे ते विषय घेऊन हा पाकिस्तान नाचतोय.
मित्रांनो, आणखीन एक गोष्ट आता निदर्शनात आली. आता ज्यावेळी पाकिस्तानमध्ये ह्या चर्चेची वाटाघाटी होणार होती, या सीजफायरची, युद्धबंदीची वाटाघाटी होणार होती. आता ही वाटाघाटी होती आहे, चर्चा होती आहे की नाही होते याची काही कल्पना नाही आहे, पण चर्चा झाली याच्यावरती. असं घडते आहे की पाकिस्तानमध्ये ते इराणचे नेते आलेले आहेत वाटाघाटीसाठी. आणि आता ह्या वाटाघाटीच्या दरम्यान एक गोष्ट समोर निदर्शनात येते आहे, याच्यात मध्यस्थी कोण करतोय पडद्या आड उभा राहून मागून, तर चीन. आता मित्रांनो विचार करा, चीन आणि अमेरिका यांचा स्वभाव गुणधर्म कसा आहे, हम करे सो कायदा, आम्ही म्हणून ते, आम्ही सांगून ते मान्य करायचं, असा ह्या दोघांचा स्वभाव गुणधर्म आहे. मग आता इथे इराणचं ऐकून घेतलं जाईल की नाही, इराणशी चर्चा केली जाईल की नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोय. आता अमेरिका सांगणार ह्या मुद्द्यावरती आम्ही सीजफायर करू, युद्धबंदी करू, आणि हे मुद्दे हे जर इराणला मान्य असतील तर आम्ही युद्धबंदी करू, असाच अमेरिकेचा होरा आहे. असंच त्या अमेरिकेचे विचार आहे, ती विचारधारा आहे. आणि त्याच्यामध्ये हा लुडबुडतोय कोण, तर पाकिस्तान. मित्रांनो, स्वाभिमानी देश कुठला असेल ना, ज्याला स्वतःचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, असा कुठलाही देश किंवा कुठलीही व्यक्ती अशा प्रकारच्या मध्यस्थीमध्ये सहभागी होणार नाही, मध्यस्थी होणार नाही, आपला हस्त करून घेणार नाही. पण पाकिस्तान हा देशच नाही आहे मुळात. हा असा तुकडा टाकला, जर चीनने तुकडा टाकला तर तो यू केलं की तो येणार, अमेरिकेने तुकडा टाकला की तो यू करणार, अमेरिकन तो येणार आणि तो तुकडा खाणार. म्हणजे कुत्रा तरी स्वाभिमानी असतो, अभिमानी असतो, पण हे पाकिस्तानी कुत्र्यापेक्षा बदतर आहेत. मग आता विचार करा, अशा पाकिस्तानाची आणि भारताची तुलना होऊ शकते का? मग नरेंद्र मोदीजींवरती हे जे काही दूषणे लावली जात आहेत, नरेंद्र मोदीजीला कायर म्हटलं जाते, नरेंद्र मोदीजीमध्ये क्षमता नाही आहे, कुवत नाही आहे असं म्हटलं जाते, हे तुम्हाला मान्य आहे का? एक भारतवासी म्हणून, ह्या देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला मान्य आहे का? मित्रांनो, हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतोय, त्याचं उत्तर तुम्ही द्या. ज्याच्यावरती हे विरोधक चर्चा करत आहेत, तोंडसुख घेत आहेत नरेंद्र मोदीजींवरती ठपका लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पाकिस्तानची भलामण करत आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? इथे अमेरिका स्वतः सांगते की आम्ही सांगणार तसं पाकिस्तान वागणार, आम्ही सांगणार तसं पाकिस्तान बोलणार, बोलवता धनी आम्ही आहोत, करवता धनी आम्ही आहोत. मग असा कसा हा, अशी कशी मध्यस्थी असणार? ज्याला स्वाभिमान नाही, ज्याला अभिमान नाही, असा देश किंवा असा व्यक्तीच अशा प्रकारच्या मध्यस्थीमध्ये सहभागी होऊ शकतो. मग भारताने जर त्याच्यात सहभाग घेतला नाही किंवा इतर कुठल्या देशांनी त्याच्यात सहभाग घेतला नाही, तर तुम्हाला ते योग्य वाटते का, हे अयोग्य आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. आणि हे सगळे अब्दुल्लाच आहेत जे हे नाचत आहेत. हा संजय राऊत, हा आपला राहुल गांधी, हे उद्धव ठाकरे, आणखीन कोण आहेत ते, जे कोण आहेत ते विरोधक जे भलामण करत आहेत पाकिस्तानचं आणि भारतावरती दूषणं लावत आहेत, आपल्या पंतप्रधानावरती दूषणं लावत आहेत, नरेंद्र मोदीजींवरती दूषणं लावत आहेत, तोंडसुख घेत आहेत. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.